नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, सर्वांचे स्वागत आहे महाभरती या मायबोली भाषेतील एज्युकेशनल यूट्यूब चॅनलमध्ये। तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण जिल्हा न्यायालय भरती 2024साठी अत्यंत महत्त्वाचे प्रश्न पाहणार आहोत। तर व्हिडिओ सगळ्यांनी सुरुवातीपासून ते शेवटपर्यंत काळजीपूर्वक पहा आणि मित्रांनो, पेपरला जायच्या अगोदर हे प्रश्न नक्की पहा। तर चला सुरू करूया व्हिडिओला। प्रश्न पहिला, व्यास हा पुरस्कार कोणत्या एका क्षेत्रात संबंधित आहे? म्हणजे प्रश्न असा म्हटलेला आहे, व्यास हा पुरस्कार खालीलपैकी कोणत्या क्षेत्राशी संबंधित आहे? या प्रश्नाचे योग्य उत्तर होईल पर्याय क्रमांक 3 साहित्य। प्रश्न दुसरा, आवृत्ती बीजी वनस्पती पुढीलपैकी कोणती आहे? या प्रश्नाचे योग्य उत्तर होईल पर्याय क्रमांक 1 नियोटिका। प्रश्न तिसरा, लेप्चा ही जमात खालीलपैकी कोणत्या एका राज्यामध्ये आढळते? या प्रश्नाचे योग्य उत्तर होईल पर्याय क्रमांक 3 सिक्कीम या राज्यामध्ये लेप्चा ही जमाती आढळते। प्रश्न चौथा, तो परीक्षेमध्ये उत्तीर्ण झाला वाक्य कोणत्या प्रकारचे आहे? तो परीक्षेमध्ये उत्तीर्ण झाला वाक्य कोणत्या प्रकारचे खालीलपैकी? या प्रश्नाचे योग्य उत्तर होईल पर्याय क्रमांक 2 केवल वाक्य। तो परीक्षेमध्ये उत्तीर्ण झाला हे केवल वाक्य आहे। प्रश्न पाचवा, संघराज्याचा कार्यकारी अधिकार खालीलपैकी कोणता नियंत्रणामध्ये असतो? संघराज्याचा कार्यकारी अधिकार खालीलपैकी कोणत्या नियंत्रणामध्ये असतो? या प्रश्नाचे योग्य उत्तर होईल पर्याय क्रमांक 2 राष्ट्रपती। प्रश्न 6, मानवीय आहारामध्ये ऊर्जेचा मुख्य स्रोत कोणता असतो? या प्रश्नाचे योग्य उत्तर होईल पर्याय क्रमांक 2 कार्बोहायड्रेट्स हे मानवी आहारामध्ये ऊर्जेचा प्रमुख स्रोत असतो। कोणता? कार्बोहायड्रेट्स। प्रश्न 7, नीती या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द कोणता? या प्रश्नाचे योग्य उत्तर होईल पर्याय क्रमांक 1 अनीती। नीतीचा विरुद्धार्थी शब्द आहे अनीती। प्रश्न 8, खनिज संपत्तीचा विचार करता कोणत्या जिल्ह्यामध्ये विपुल प्रमाणामध्ये आहे? या प्रश्नाचे योग्य उत्तर होईल पर्याय क्रमांक 2 चंद्रपूर। प्रश्न 9, खान अब्दुल गफर खान यांना कोणत्या टोपण नावाने ओळखले जाते? या प्रश्नाचे योग्य उत्तर होईल पर्याय क्रमांक 2 सरहद गांधी या नावाने खान अब्दुल गफर खान यांना या टोपण नावाने ओळखले जातात। प्रश्न 10, राष्ट्रीय क्रीडा दिन खालीलपैकी कोणत्या एका दिवशी असतो? म्हणजे आपण राष्ट्रीय क्रीडा दिवस हा कोणत्या दिवशी साजरा करतो? त्या प्रश्नाचे योग्य उत्तर होईल पर्याय क्रमांक 4 29 ऑगस्टला आपण राष्ट्रीय क्रीडा दिवस म्हणून साजरा करत असतो। प्रश्न 11, त्याने हे चित्र काढले आहे वाक्याचा प्रयोग ओळखा। त्याने हे चित्र काढले आहे वाक्याचा प्रयोग ओळखा। या प्रश्नाचे योग्य उत्तर होईल पर्याय क्रमांक 1 कर्मणी प्रयोग। प्रश्न 12, मूर्त शब्दाचा समानार्थी शब्द कोणता आहे? या प्रश्नाचे योग्य उत्तर होईल पर्याय क्रमांक 4 वारा। मूर्त या शब्दाचा समानार्थी शब्द आहे वारा। प्रश्न 13, मिटोनेट हे कोणत्या खेळाचे जुने नाव आहे? मिटोनेट। तर या प्रश्नाचे योग्य उत्तर होईल पर्याय क्रमांक 3 व्हॉलीबॉल या खेळाचे मिटोनेट हे जुने नाव आहे। प्रश्न 14, जागतिक वारसा दिन कोणत्या दिवशी असतो? या प्रश्नाचे योग्य उत्तर होईल पर्याय क्रमांक 4 18 एप्रिलला आपण जागतिक वारसा दिवस म्हणून साजरा करतो। प्रश्न 15, महाराष्ट्राचे जलसिंचन क्षमता खालीलपैकी किती टक्के आहे? या प्रश्नाचे योग्य उत्तर होईल पर्याय क्रमांक 3 23%। महाराष्ट्रामध्ये जलसिंचनची क्षमता
23% आहे. प्रश्न 16वा, भारतीय कबड्डी संघाची स्थापना खालीलपैकी कोणत्या वर्षी झाली? या प्रश्नाचे योग्य उत्तर होईल पर्याय क्रमांक 1 1950ला. प्रश्न 17वा, एप्रिल 2023 मध्ये सायन्स पार्क खालीलपैकी कोणत्या ठिकाणी स्थापन करण्यात आला? या प्रश्नाचे योग्य उत्तर होईल पर्याय क्रमांक 2 केरळ या राज्यामध्ये एप्रिल 2023 मध्ये सायन्स पार्क स्थापित करण्यात आले आहे. प्रश्न 18वा, गंगा नदीचे महत्त्वाचे वितरिका कोणती आहे? या प्रश्नाचे योग्य उत्तर होईल पर्याय क्रमांक 3 हुबुली. प्रश्न 19वा, सर्वांनी शांत बसावे हे वाक्य कोणत्या प्रयोगाचा आहे? सर्वांनी शांत बसावे हे वाक्य कोणत्या प्रयोगाचे आहे? या प्रश्नाचे योग्य उत्तर होईल पर्याय क्रमांक 3 अकर्मक भावे. प्रश्न 20वा, श्वानचे पठार कोणत्या देशामध्ये आहे? या प्रश्नाचे योग्य उत्तर होईल पर्याय क्रमांक 2 म्यानमार या देशामध्ये श्वानचे पठार आहे. प्रश्न 21वा, कर्नाटकमध्ये अरेबिका आहे ठिकाण कशाच्या उत्पादनासाठी निगडित आहे? म्हणजेच कर्नाटकमध्ये जे अरेबिका ठिकाण आहे का ते कशाच्या उत्पादनासाठी निगडित आहे? या प्रश्नाचे योग्य उत्तर होईल पर्याय क्रमांक 2 कॉफीसाठी. प्रश्न 22वा, खुदाई खिदमतगार ही संघटना खालीलपैकी कोणी स्थापन केली? या प्रश्नाचे योग्य उत्तर होईल पर्याय क्रमांक 3 खान अब्दुल गफर खान यांनी खुदाई खिदमतगार ही संघटना स्थापन केली. प्रश्न 23वा, हिवाळ्यात पडणारा पाऊस कोणत्या पिकासाठी आवश्यक असतो? या प्रश्नाचे योग्य उत्तर होईल पर्याय क्रमांक 3 हंगामी पिके. हंगामी पिकासाठी हिवाळ्यात पडणारा पाऊस हा आवश्यक असतो. प्रश्न 24वा, आंध्र प्रदेशचे राज्यपाल खालीलपैकी कोण आहेत? या प्रश्नाचे योग्य उत्तर होईल पर्याय क्रमांक 3 अब्दुल नाझीर हे आंध्र प्रदेशचे राज्यपाल आहेत. प्रश्न 25वा, सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश खालीलपैकी कोण आहेत? या प्रश्नाचे योग्य उत्तर होईल पर्याय क्रमांक 1 धनंजय चंद्रचूड. मित्रांनो, व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर, कमेंट आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.